नमस्कार. आज आपण डिजिटल जगाच्या एका अशा घटकावर बोलणार आहोत जो दिसतो छोटा पण त्याचं काम खूप मोठं आहे. आपण जेव्हा कॉम्प्युटर वापरतो तेव्हा माहिती म्हणजे ते झिरोज आणि वन्स एका जागेवरून दुसऱ्या जागी कशी जातात याचा कधी विचार केलाय का? या सगळ्याच्या मागे एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे शिफ्ट रजिस्टर. हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातलं एक महत्त्वाचं हत्यारच म्हणा ना. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी शिफ्ट रजिस्टर म्हणजे नेमकं काय, ते काम कसं करतं, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या रोजच्या वापरातल्या टेक्नॉलॉजीमध्ये याचं इतकं महत्त्व का आहे हे सगळं आपण समजून घेऊया. चला सुरू करण्याआधी एक प्रश्न. आपली जी उपकरणं आहेत ती एवढ्या मोठ्या डेटावर काम करतात, पण त्या डेटाचा अगदी लहानात लहान भाग म्हणजे एक बिट याला ती कशी सांभाळतात? ह्याच कोड्याचं उत्तर आपल्याला शिफ्ट रजिस्टरमध्ये सापडतं. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि समजून घेऊया की हे शिफ्ट रजिस्टर प्रकरण नक्की आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर शिफ्ट रजिस्टर म्हणजे काय, तर एकामागे एक जोडलेल्या छोट्या मेमरी सेल्सची एक साखळी. असं समजा की प्रत्येक सेल फक्त एकच बिट म्हणजे 0 किंवा 1 साठवू शकतो आणि मग प्रत्येक टिकसोबत म्हणजे प्रत्येक क्लॉक पल्सला हा डेटा एका घरातून दुसऱ्या घरात पुढे सरकतो. याला समजायला बादली ब्रिगेडचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. जसं बघा, आग लागल्यावर पाणी भरलेली बादली एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पास केली जाते, तसंच काहीसं इथे होतं. डेटाचा एक एक बिट एका फ्लिपफ्लॉपकडून पुढच्या फ्लिपफ्लॉपकडे पुढे ढकलला जातो. बरं, मग या बादली ब्रिगेडमधली प्रत्येक व्यक्ती म्हणजे नक्की काय? चला आता शिफ्ट रजिस्टरच्या या मूळ घटकाविषयी म्हणजे त्याच्या बिल्डिंग ब्लॉकबद्दल जाणून घेऊया. तर या सगळ्याच्या मुळाशी काय आहे माहितीये? तो आहे फ्लिपफ्लॉप. हे दुसरं तिसरं काही नसून एक छोटासा इलेक्ट्रॉनिक स्विच आहे जो एकतर चालू म्हणजे 1 किंवा बंद म्हणजे 0 या स्थितीत राहू शकतो. आणि मग अशा अनेक फ्लिपफ्लॉप्सना जेव्हा एका रांगेत जोडलं जातं तेव्हा तयार होतं आपलं शिफ्ट रजिस्टर. सोपं आहे की नाही? आता इथे बघा, डेटा नक्की कसा पुढे सरकतो ते दिसतंय. समजा वेळ ए वर आपण एक 0 आत टाकला, मग पुढच्या क्लॉक पल्सला म्हणजे वेळ बी ला काय होतं, तो 0 दुसऱ्या जागेवर सरकतो आणि पहिल्या जागी एक नवीन 1 येतो. हीच प्रक्रिया वेळ सी आणि डी मध्ये पुन्हा होते. बघा आपला डेटा कसा एका एका बिटने पुढे सरकत रजिस्टरमध्ये भरला जातोय. डेटा आत कसा येतो आणि बाहेर कसा जातो यावरून शिफ्ट रजिस्टरचे 4 मुख्य प्रकार पडतात. चला तर मग हे 4 प्रकार कोणते आहेत ते पटकन बघून घेऊया. सगळ्यात पहिला प्रकार आहे सिसो म्हणजे सिरियल इन सिरियल आउट. आता नामावरूनच कळतंय, या डेटा एका वेळी एक बिट आत येतो आणि दुसऱ्या टोकातून एका वेळी एकच बिट बाहेर जातो. एकदम सरळ सोपी गोष्ट. हे अगदी एका सरळ पाईपसारखं आहे. एका बाजूने डेटा टाका आणि तो जसाच्या तसा त्याच क्रमाने दुसऱ्या बाजूने बाहेर येतो. ठीक आहे, आता दुसरा प्रकार बघूया, SIPO म्हणजे सिरियल इन पॅरलल आउट. इथे गंमत आहे, डेटा आत तर एका एका बिटनेच येतो, पण तो बाहेर काढताना मात्र एकदम एकाच वेळी सगळा डेटा आपल्याला मिळतो. आणि ही पद्धत प्रचंड उपयोगी आहे. एक उदाहरण घेऊया. कीबोर्डवर आपण जेव्हा टाईप करतो तेव्हा अक्षरे एकामागे एक जातात, बरोबर? हा झाला सिरियल डेटा. पण कम्प्युटरच्या प्रोसेसरला मात्र तो सगळा डेटा एकाच दणक्यात हवा असतो, म्हणजे पॅरलल. मग हे सिरियलचं पॅरललमध्ये रूपांतर कोण करतं? तर आपला SIPO. चला आता तिसरा प्रकार, हा सिपोच्या अगदी उलटा आहे, पिसो म्हणजे पॅरलल इन सिरियल आउट. इथे काय होतं तर सगळा डेटा एकाच वेळी लोड होतो आणि मग तो एकामागे एक एकाच वायरमधनं बाहेर पाठवला जातो. विचार करा, जेव्हा खूप डेटा असतो पण पाठवायला एकच रस्ता असतो तेव्हा ही पद्धत किती कामाला येते. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात सोपा प्रकार, पिपो पॅरलल इन पॅरलल आउट. यामध्ये तर सगळं एकदम सोपं आहे. सगळा डेटा एकाच वेळी आत येतो आणि एकाच वेळी बाहेर जातो. याचा मुख्य उपयोग माहितीये काय? तर तात्पुरता डेटा साठवून ठेवण्यासाठी, ज्याला आपण लॅच करणे असंही म्हणतो. थोडक्यात हे एका छोट्या मोठ्या मेमरीसारखंच काम करतं. बरं, आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या फक्त कागदावरच्या संकल्पना नाहीत ह. चला आता प्रत्यक्षात हे कसं दिसतं एका खऱ्याखुऱ्या इंटिग्रेटेड सर्किटचं उदाहरण बघूया. हे जे सगळे प्रकार आपण आत्ता पाहिलेत ना, ते IC 7495 सारख्या एका चिमुकल्या चिपमध्ये बसवलेले असतात. जरा विचार करा, एकच छोटीशी चिप पण किती कामाची. ती गरजेनुसार आपलं काम बदलू शकते. किती अष्टपैलू आहे बघा. ओके, आता हे डायग्राम बघून कदाचित थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण घाबरून जाऊ नका. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती मोड कंट्रोल पिन.
ही एकच पिन ठरवते की ही चिप सिरियल मोडमध्ये काम करणार की पॅरलल मोडमध्ये. एकाच चिपमध्ये एवढी सगळी कामं करण्याची क्षमता, हेच तर इलेक्ट्रॉनिक्सचं सौंदर्य आहे, नाही का? पण थांबा, आपण हे सगळं का शिकतोय? या छोट्याशा घटकाचा आपल्या रोजच्या आयुष्यात नेमका कुठे आणि कसा उपयोग होतो? चला, आता त्याच्या खऱ्याखुऱ्या वापरावर एक नजर टाकूया. याचं उत्तर अगदी सोपं आहे. शिफ्ट रजिस्टर सगळीकडे आहेत. आपल्या कीबोर्डमधला सिग्नल कॉम्प्युटरपर्यंत पोहोचवण्याचं काम असो किंवा आपल्या डिजिटल घड्याळाचा किंवा टीव्हीचा डिस्प्ले चालवणं असो, सगळीकडे हेच. इतकंच नाही तर डेटाचा फॉर्मॅट बदलण्यासाठी आणि हो, अगदी साधी गणितं करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. आणि सर्किट्समध्ये वेळेचा थोडा डिले हवा असेल तरी हेच कामी येतात. आणि आता जाता जाता एक शेवटचा विचार. जर अनेक वर्षांपूर्वी बनवलेली एक छोटीशी चिप एवढं सगळं करू शकत होती, तर मग विचार करा आज आपल्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये अशा कोट्यावधी क्रिया प्रत्येक सेकंदाला कशा होत असतील. या लहानशा वाटणाऱ्या घटकाचं महत्त्व खरंच खूप मोठं आहे.